मोठी बातमी आहे। सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी बीडच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये सुनावणी झाली आहे। आरोपीच्या वकिलांनी पुराव्याचे व्हिडिओ कागदपत्र मागितली होती। त्यानुसार आरोपीच्या वकिलांना कागदपत्र इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस देण्यात आले। तसंच संतोष देशमुख यांना मारहाण होतानाचा व्हिडिओ कोर्टात सादर करण्यात आला। दरम्यान साक्षीदाराची नावं उघड करू नये अशा सूचनाही आरोपीच्या वकिलांना करण्यात आल्या। या प्रकरणी पुढील सुनावणी आता 24 एप्रिलला होणार आहे। त्यामुळे त्यावेळेला नेमकं काय होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। आज प्रकरण प्रलंबित जे होतं ते मागच्या वेळेला आपण काही कागदपत्रांची मागणी वगैरे केली होती। त्या मागणी संदर्भातल्या पूर्तता थोडी कागदपत्रांची झालेली आहे। आता या प्रकरणामध्ये चार्ज ठेवण्याच्या स्टेजला काम आलेलं आहे। आता आज रोजी आम्ही आरोपी नंबर 1 वाल्मिक कराड यांच्यामार्फत डिस्चार्ज ॲप्लिकेशन दाखल केलेलं आहे आणि त्या डिस्चार्ज ॲप्लिकेशनचा सेसाठी आता पुढची तारीख दिलेली आहे। दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आजची सुनावणी पूर्ण झालेली आहे। या सुनावणीमध्ये आरोपी क्रमांक 1 असलेल्या वाल्मिक कराडनं स्वतःला निर्दोष म्हटलंय। खटल्यातून मुक्त करण्यासाठी वाल्मिक कराडनं अर्ज केलाय अशी माहिती विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली। तर मी निर्दोष आहे, मला सोडा, माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही असा अर्ज त्यानं कोर्टाला सादर केला। दुसरीकडे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहभाग नसल्याचा दावाही कराडनं केलाय अशी माहिती निकम यांनी सुनावणीनंतर दिलेली आहे। आरोपी वाल्मिक याने या खटल्यातून मला निर्दोष मुक्त करावे, कारण माझ्या विरुद्ध कोणताही प्राथमिक पुरावा नाही अशा तऱ्हेचा न्यायालयात अर्ज केलेला आहे। या अर्जाच्यावरती न्यायालयाने सीआयडीचं म्हणणं मागितलेलं आहे। जे सीआयडीचं म्हणणं येत्या 24 तारखेला न्यायालयात हजर केलं जाईल। त्यानंतर त्याच्यावरती सुनावणी होईल। अर्थात वाल्मिक तर्फे युक्तिवाद, नंतर सरकारतर्फे आम्ही युक्तिवाद करू। आज न्यायालयामध्ये जे कागदपत्र आम्ही हजर केले त्यातला प्रत्यक्ष संतोष देशमुख यांना मारहाणीचा व्हिडिओ जो सीआयडीच्या मते तपासाअंती असं दिसून आलं होतं की हा व्हिडिओ आरोपींनीच काढलेला होता आणि तो सीलबंद परिस्थितीत फॉरेन्सिक लॅबोरेटरीकडे पाठवण्यात आला होता। तो संपूर्ण व्हिडिओ आम्ही न्यायालयात हजर केला, परंतु न्यायालयाला आम्ही विनंती केलेली आहे की या व्हिडिओतला कुठल्याही प्रकारे बाहेर याला प्रसिद्धी मिळू नये। आरोपी वाल्मिक याची चल आणि अचल जी स्थावर मिळकत आहे ही जप्त करण्यात यावी असा न्यायालयात आम्ही अर्ज दिलेला आहे। त्या अर्जावरती अद्यापही वाल्मिकतर्फे खुलासा दाखल करण्यात आलेला नाही। त्याच्यानंतर त्या अर्जावरची सुनावणी पुढे रीतसर होईल। तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींच्या चेहऱ्यावर थोडीही भीती दिसत नाही, त्यामुळे त्यांना जेलमध्ये कोणती ट्रीटमेंट मिळते हे दिसतंय असं म्हणत धनंजय देशमुख यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केलाय। तर मास्टरमाइंड वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी वकिलांची फौज उभी केली जाते, पण कराडचा यामध्ये सहभाग आहे याचे पुरावे आम्ही 24 तारखेला तपास यंत्रणांकडे दिले जातील असंही त्यांनी सांगितलंय। तर आरोपींना फासावर लटकवेपर्यंत आम्ही पाठपुरावा करणं सोडणार नाही असं सुद्धा धनंजय देशमुख यांनी म्हटलंय। धनंजय देशमुख यांच्याशी याविषयी बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी। माझ्यासोबत धनंजय देशमुख आहेत। आज सुनावणीला तुम्ही हजर होत आहे, तुम्ही प्रत्यक्ष पाहिलं 1 तास सुनावणी चालली। आरोपीच्या वकिलांनी देखील काही अर्ज वगैरे केले होते, नेमकं काय प्रतिक्रिया असेल पहिली? मला खरं तर खूप भावनाविवश झालो होतो। मी घटनेचं सगळं मला आठवत होतं, परंतु एक गोष्ट मी ऑब्झर्व केली, आरोपीला समर्थन कशासाठी करत होते आणि आरोपी एवढे बिनधास्त का राहत होते हे मला थोडंसं कळलं। आरोपी एकदम बिनधास्त आहेत, आरोपीला कुठलेही पश्चाताप नाही, त्यांची जी बॉडी लँग्वेज होती त्यातून मला दिसत होतं। परंतु न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे। SITवर CIDनं जे तपास केलेला आहे ते एक चांगल्या पद्धतीनं भक्कम बाजू त्यांनी मांडलेले आहेत। यांना आरोपींना शिक्षाच होणार आणि जे ह्यांचं अज्ञान आहे, ज्यांना वाटतं की हे जी घटना घडलेली आहे
की हे ह्याच्यातनं काहीच होणार नाही, परंतु न्यायव्यवस्था त्यांना शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही अशी माझी भावना आहे. आज VC द्वारे हजर केल्यानंतर आपण त्या सगळ्या आरोपींचे चेहरे देखील पाहत होतो आणि तुम्ही जो वारंवार आरोप करताय की त्यांना जेलमध्ये VIP ट्रीटमेंट दिली जाते, ट्रीटमेंट दिली जाते, खरं तशाच पद्धतीने वाटतंय का तर ते एन्जॉय करतात असं वाटतं? त्यांच्या एकाच्या चेहऱ्यावर आपण काहीतरी चुकीचं काम केलंय, आपण काहीतरी चूक केली आहे असं कुठेही जाणवत नव्हतं. पाहुयात पुढची बातमी. डोंबिवलीमध्ये दिव्यांग तरुणीवर रिक्षा चालकानं बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलगी आपल्या नातेवाईकाच्या घरी जाण्यासाठी निघाली होती, पण रिक्षा चालक फैसल खाननं तिला मुंब्र्यामधील अज्ञात ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. ही घटना घडताच पीडितेच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे तक्रार केली. तर टिळकनगर पोलिसांनी तांत्रिक तपास करत CCTV फुटेजच्या आधारे रिक्षाचा क्रमांक शोधला आणि त्या आधारे रिक्षा चालक, मालक, नंतर आरोपी फैसल खान याची ओळख पटवली गेली आणि फैसल हा मूळचा उत्तर प्रदेशचा असल्याची माहिती आहे. तर दिवा परिसरात काही मित्रांसोबत बॅचलर म्हणून राहत होता आणि पोलिसांनी या आरोपीला 5 तासात अटक करत कल्याण न्यायालयामध्ये हजर केलं. न्यायालयानं फैसल खानला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. आरोपीनं याआधी सुद्धा अशा स्वरूपाचे गुन्हे केलेत का याचाही शोध घेतला जातो. ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे. एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. मार्च महिन्याचा वेतन फक्त 56% देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. इतकंच नाही तर सुरक्षा रक्षकांना केवळ 50% पगार मिळणार आहे. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन भागवण्यासाठी दर महिन्याला सुमारे 277 कोटी रुपयांची आवश्यकता असते, पण राज्य सरकारकडून फक्त 272 कोटींचा निधी मिळाल्यानं संकट निर्माण झालंय. त्यातच मिळालेल्या निधीपैकी 40 कोटी रुपये थेट एसटी बँकेकडे वळवण्यात आलेले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना कमी वेतन मिळणार असल्याची माहिती आहे. तर या निर्णयामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. तर सोलापूर एसटी विभागातील 3800 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी कात्री लावण्यात आली आहे. सोलापूर आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी सरकारच्या या निर्णयाचा निषेध केलाय. राज्य परिवहन मंडळाच्या वाहक, चालक आणि कर्मचाऱ्यांचे पगार कमी आल्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना त्यांना करावा लागणार आहे. आजपर्यंत माझ्या 32 वर्षाच्या राज्य परिवहन महामंडळ सेवेमध्ये अशा कुठल्याही प्रकारे आजपर्यंत असं 56% पगार द्या, 50% पगार द्या असं कधी कुठल्याही प्रकारे एकही महिना घडलेला नाही. पहिल्यांदा घडलेली घटना आहे. आज इतर कर्मचाऱ्यांना 50%, सुरक्षा रक्षकांना 50% आणि जे हा स्थायी कामगार आहे आणि जो अस्थायी कामगार आहे, रोजंदार आहे, अप्रेंटिसशिप आहे, त्यांना तुम्ही 100% पगार द्या. अशा प्रकारचे चुकीच्या पद्धतीनं किंवा एक कामगारांमध्ये दुजाभाव करणारा हा निर्णय आहे. माझा पगार आता 70,000 येते. त्यातलं आता 30,000 रुपये कट झालेत आणि 30,000 दिलेत. मग आता पुढं घर चालवायचं कसं? आता 32 वर्षात या पहिल्यांदा असं झालं आहे. माझं सर्व्हिस 32 वर्षात पहिल्यांदा झालं. आता हे कोणाला विचारायचं? त्या पगारात काहीच भागत नाही साहेब. 19,000 रुपयेमध्ये मुलांचं शिक्षण, दवाखाना, आईवडिलांचा दवाखाना, म्हणजे मानसिक संतुलन बिघडून जाते. 30 दिवस काम करायचं आणि 10,000 12,000 रुपये पगार मिळणार. मग ती कसं घर परपंच चालवाय? आणि फक्त एसटी कर्मचाऱ्याच्याच बाबतीत हा असं होतंय. हे कशासाठी सरकार करते? कुठल्याच खात्याला नाही. एसटी कर्मचाऱ्यांच्यावर जाणून बुजवून हा अन्याय होतोय वारंवार. सरकार कुठलंही येऊ द्या, फक्त एसटी आश्वासन द्यायचं, त्याची कुठलीही अंमलबजावणी होत नाही. म्हणजे कर्मचाऱ्यांचा अंत बघतात का परत अजून हे सरकार? यानंतर एका ब्रेकसाठी थांबणार आहोत. मात्र त्याआधी आमच्या विशेष कार्यक्रमाची आठवण. हा कार्यक्रम सुद्धा एसटी कर्मचाऱ्यांच्या या मुद्द्यावरच आधारित आहे. अर्ध्या पगारात कसं भागायचं, एसटी कर्मचाऱ्यांनी कसं जगायचं, बिनधास्त बोला, मांडा तुमच्या व्यथा. 022-688-2623 या नंबरवर कॉल करा आणि बिनधास्त बोला. संध्याकाळी 5 वाजता फक्त न्यूज 18 लोकमतवर.